मादिगा, जय मादिगा, जय मादिगा, जय लहूजी, जय लहूजी, जय लहूजी। सब लोग अपना कैटेगराइजेशन एससी रिजर्वेशन का जो वर्गीकरण करने का है वो महाराष्ट्र के जो गवर्नमेंट ने एक कमीशन डाल चुके हैं। वो कमीशन का रिपोर्ट 60 दिन में देने का अभी 5 महीना हो रहा है। ये इसका जो टाइम पास करने का जो नाटक है राजकीयों का पॉलिटिकल वालों का, इसीलिए उनको दबाव डालने के लिए हमारा मांग हासिल करने के लिए 1 लाख लोगों के साथ दपली वालों का एक रैली निकाले वहाँ पर हैदराबाद में, और 7 फरवरी को उसमें शामिल होने के लिए आमंत्रित करते हैं। धन्यवाद। आपल्या एससी 13% आरक्षणामध्ये उपवर्गीकरण व्हावं ही अनेक दिवसाची मागणी संघर्षमय या ठिकाणी आदरणीय मंदाकृष्ण मादिगा यांनी लावून धरलेली होती। त्या मागणीला सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या माध्यमातून 1 ऑगस्ट 2024ला यश आलं। सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की त्या राज्याला या संविधानाचं वर्गीकरण करण्याचे अधिकार आहेत। आता प्रश्न आहे, मग महाराष्ट्र असो, आंध्र असो, कर्नाटक असो, तेलंगणा असो, या राज्याची इच्छाशक्ती आहे का? आणि इच्छाशक्ती त्यांची जर गाफील असेल तर तिला जागृत करण्यासाठी या ठिकाणी 10 लाख हलगी वादकांचा मोर्चा या ठिकाणी आंध्रच्या या ठिकाणी धडकणार आहे। आणि म्हणून त्यासाठी आवाहन करण्यासाठी सत्यमजी मादिगा आज आपल्यासमोर आले। त्यांनी आपल्याला संबोधित केलेलं आहेच। आपले माजी नगरसेवक देवेंद्रजी भंडारे, लहूजी शक्ती सेनेचे सुरेश पाटोळे, सर्व समाज बांधव माझ्यासह समाज म्हणून या चळवळीमध्ये या ठिकाणी आम्ही निर्धारपूर्वक सामील होणार आहोत। आणि म्हणून या सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम मातंग, मादिगा, मिनी मादिगा, मोची या सगळ्या एकच जात आहे, त्याचे शब्द वेगवेगळे आहेत। या सर्व आमच्या जातीच्या समाजाच्या लोकांनी या चळवळीमध्ये मोठ्या संख्येनं हलगी वादकासह सहभागी व्हावं असं मी नम्रतेचं आवाहन आपल्या माध्यमातून संपूर्ण समाजाला करतो। सकल मातंग समाज, आदी जामोनी मोची समाज यांच्या वतीने आज सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम समाज बांधवांना दिनांक 7 फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथे पद्मश्री वंचित उपेक्षितांचे मोची मातंग मादिगा समाजाचे राष्ट्रीय नेते माननीय मंदाकृष्ण मादिगा साहेब यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद येथे 1 लाखाचा हलगी मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेले आहे। आणि या हलगी मोर्चाच्या निमित्ताने आज सन्माननीय राष्ट्रीय नेते सत्यमाना मादिगा या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी मी आपल्या प्रेस न्यूजच्या माध्यमातून विनंती करतो की 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे की अनुसूचित जातीचं अ ब क ड वर्गवारी करता येते आणि तो अधिकार राज्य सरकारला आहे, अशा पद्धतीचा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहे। परंतु त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकार या ठिकाणी करताना दिसत नाही व अनेक राज्य या ठिकाणी करताना दिसत नाहीत। आणि राज्य सरकारला जाग येण्यासाठी या ठिकाणी समस्त तेलंगणा, आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र या ठिकाणचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून या हलगी मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। आणि या हलगी मोर्चास जवळपास सोलापूर शहर जिल्ह्यातून जवळपास 1000 ते 1500 हलगी वादक आम्ही या ठिकाणी हैदराबादमध्ये घेऊन जाणार आहोत। जास्तीत जास्त समाज बांधवांनी या हलगी मोर्चास उपस्थित राहावे असं मी सकल मातंग समाज व आदी जामोनी समाजाच्या वतीने विनंती करतो। मोची मादिगा मातंग समाजाचे नेते आदरणीय मंदाकृष्ण मादिगा हे गेल्या 30 वर्षापासून अबगड वर्गीकरणासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन सुप्रीम कोर्टाने देखील निर्णय दिला आहे की वर्गीकरण झालं पाहिजे आणि तो अधिकार वर्गीकरणाचा राज्य शासनाला दिला आहे। आणि त्या पद्धतीनं गेल्या 6 महिन्यापासून कुठल्याही राज्यामध्ये त्या संदर्भात कुठलीही दखल राज्य सरकारने दखल घेतलेली नाही। त्याच्यासाठी सन्माननीय मंदाकृष्ण मादिगा यांच्या नेतृत्वाखाली 7 फेब्रुवारीला हैदराबाद येथे जवळजवळ 1 लाख हलगी वादकांचा मोर्चा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रातील सर्व मोची मादिगा मातंग समाजाचे सर्व कार्यकर्ते नेते त्या मोर्चाला उपस्थित राहणार आहे। आणि त्याच्यासाठी आज या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये सन्माननीय मंदाकृष्ण मादिगा यांचे भाऊ सत्यम मादिगा हे सोलापूर शहरात आलेले आहे आणि त्यांच्या समेत आता रेस्ट हाऊसमध्ये देखील आमची बैठक होणार आहे। आणि त्या ठिकाणी आम्ही आवाहन करणार की सोलापूर शहरातनं जवळजवळ 1000 कार्यकर्ते मातंग समाज, मोची समाज, मादिगा समाजाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित राहावं असे आम्ही आवाहन करणार आहोत आणि त्या पद्धतीने ते उपस्थित राहतील।